हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिक संग्रहामध्ये लौकिक आणि अलौकिक सिद्धांचं वर्णन चाललं होतं आकाशद्रव्याच्या वर्णनामध्ये. म्हणजे आकाशद्रव्य हे सिद्धांना अवगाहना देण्यासाठी निमित्त आहे, न की त्यांना कुठं न्यायला किंवा थांबवायला निमित्त नाही. म्हणूनच म्हटलं की ते जाऊन लोकांच्या अग्रभागी स्थित होतात सिद्ध, त्याच्यावर ते जाऊ शकत नाही. तर त्या गमनामध्ये निमित्त धर्मद्रव्यच आहे, आकाशद्रव्य नाही. ह्याच्यासाठी सिद्धांचा थोडासा उल्लेख केला होता. मग त्याच्यावरून आपण अलौकिक सिद्धांचं वर्णन बघतोय. तर काल बघितलेलं क्षेत्र, काल, गती, लिंग, तीर्थ, चारित्र, प्रत्येक, बुद्ध, बोधित, ज्ञानावगाहन, ज्ञान आणि अवगाहना इथपर्यंतच्या सिद्धांचे सगळे भेद सांगितले. आणि अंतर आणि संख्या, अंतर आणि संख्या इथपर्यंत आलं. आता अल्पबहुत्व राहिले. म्हणजे या सगळ्या क्षेत्र, काल आदी या सगळ्यांमध्ये अल्पबहुत्व सांगणार. म्हणजे कुठले सिद्ध जास्त, कुठले सिद्ध कमी, या अपेक्षेने थोडंसं कंपॅरिझन दाखवणार आहे. कालच्या ह्याच्यामध्ये काय प्रश्न होता का? जगन्य रूपाने संख्या किती होती? एका समयात एक जीव सिद्ध होऊ शकतो. आणि उत्कृष्ट रूपाने किती सिद्ध होतील? एका समयात 108 जीव सिद्ध होऊ शकतात. तर आता अल्पबहुत्व सांगतायत. अल्पबहुत्व अर्थात संख्या में हीनाधिकता. उपरोक्त 11 भेदों में अल्पबहुत्व होता है वह निम्न प्रकार है. म्हणजे जे काय आत्ता सांगितलेले 11 भेद आहेत त्यांच्यामध्ये अल्पबहुत्व कसं आहे? म्हणजे जर क्षेत्र सांगितलं आपण, कुठल्या क्षेत्रातून सिद्ध होतात, तर त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय वेगळं घेतलं? संहरण सिद्ध से जन्म सिद्ध संख्यात गुणे है. संहरण सिद्ध म्हणजे घ्यायचं उपसर्गकृत सिद्ध झालेले. म्हणजे हा संहार झाला आणि त्यापूर्वक सिद्धी प्राप्त झाली असे ते जिथून कुठून गेले ते क्षेत्र, त्या क्षेत्रासाठी सांगायला लागलेत ना. तर ज्या ठिकाणाहून उपसर्ग झाला तिथून जे काही मोक्षाला गेले त्याच्यापेक्षा जन्मसिद्ध संख्यात गुणे आहेत. समुद्र आदि जल क्षेत्रों से अल्प सिद्ध होते हैं और महाविदेह आदि क्षेत्रों से अधिक सिद्ध होते हैं. हे त्यांनी सांगितलं, पण मला ह्याच्यावर थोडी शंका आली. माझ्यासमोर कोण आहे विचारू का? म्हणजे आपण काल परवा बघितलं की 2.5 द्वीपामध्ये कर्मभूमीचं फक्त 15 कर्मभूमी आहेत आणि बाकीच्या सगळ्या भोगभूमी आहेत. जे काय समुद्र आहे, जे काय मधले जगन्य उत्कृष्ट भोगभूमी आहेत, सगळी अधिकची अधिक रचना भोगभूमीचीच आहे. मग तिथं विचारायचं होतं की कर्मभूमीचं क्षेत्र तर थोडं आहे आणि भोगभूमीचं क्षेत्र अधिक आहे. मग तिथून कसं काय आपण सिद्धीला जास्त गेले असं म्हणायचं जन्मभूमीतून? बोला योगिता ताई. समुद्र आदि जल क्षेत्रों से अल्प सिद्ध होते हैं. आता प्रत्येक त्या समुद्राच्या तर प्रत्येक कणाकणावरून पण मोक्षाला गेलेले आहेत. असं कुठलंही क्षेत्र खाली नाही आहे की जिथून ते मोक्षाला गेले नाहीत, कोणी सिद्ध झाले नाहीत. असं एक थेंब सुद्धा, एक क्षेत्र सुद्धा, प्रदेश सुद्धा नाही आहे. मग समुद्राचं तर किती डायमीटर वेगळं मोठं मोठं आहे. मग त्या आणि इवन कालोदती धातकी खंड आणि पुढं बाहेर आहे ते पुष्करवर द्वीप, मग ते सुद्धा जेवढी भोगभूमीची क्षेत्र असणार आहे त्याच्यापेक्षा कर्मभूमीचं क्षेत्र कमीच आहे. मग असं कसं म्हणलंय की उपसर्गकृत जे सिद्ध आहेत त्यांच्यापेक्षा जन्मसिद्ध अधिक आहेत? असं कसं सोनल?
तर त्यात काय सांगायचं होतं? बोला. काळ कुठे सांगितलंय पण म्हणजे क्षेत्र आणि काळ दोघे घेतलं तर पण म्हणजे चतुर्थ धाईद्वीपातून आणि कर्मभूमीतून चतुर्थ काळामध्ये जाणारे हे समुद्रातून हो सिद्ध होणारे उपसर्गाने होणारे सिद्धांपेक्षा जास्त असतील. हा म्हणजे काय सांगायचंय? नाही नाही, काळ असं नको म्हणू. काय सांगायचंय त्याच्यामध्ये की ह्या ज्या उपसर्ग सिद्ध आहेत तर ते निरंतर होत नाही आहेत. म्हणजे समजा चतुर्थ काळ तुमचा इथं असताना चालू, इथनं मोक्षाला गेले असं सांगता तुम्ही, तर इतर वेळीस या काळातून तर मोक्षाला जाणार नाहीत या क्षेत्रातून. पण जे कोणी मोक्षाला गेले चतुर्थ काळामध्ये तर ते त्या अन्य भूमींमधून, भोगभूमी म्हणा किंवा जलाचं क्षेत्र जेवढं आहे तेवढ्यातून एकावेळी अधिक सिद्ध नाही होऊ शकत आहे. हे अनंत काळापासून झालेले सिद्ध आहेत म्हणून ती सगळी जागा व्याप्त आहे हे सांगितलं गेलं. पण त्या क्षेत्रातून निरंतर सिद्धी होत नाही जसं की इथून होतीये. म्हणून सांगायचं आहे शास्त्र आहे बेटा. म्हणजे एक असा तर्क आहे, शास्त्रात कुठं काय वाचण्याला नाही आहे, पण संहरण सिद्धापेक्षा जन्मसिद्ध संख्यात गुणे असतात असं सांगितलं. म्हणजे जिथं कुठं प्रॉपर ते राहतात, कर्मभूमी आहे जिथून की ते मोक्षाला जाऊ शकतात, अशा त्या स्थानांमध्ये होणारे सिद्ध अधिक असतील, उपसर्गकृत होणारे सिद्ध कमी असतील अन्य क्षेत्रातून वगैरे, क्षेत्राच्या अपेक्षेने. तर हे क्षेत्र सांगितलं. पुढं काल, मग कुठल्या काळामध्ये सिद्ध होणार ते अधिक असणार? जय श्रीमा. काल सिद्धमध्ये कुठले सिद्ध अधिक असणार? आवाज होतोय बेटा, नको तसं करू. बस ना एक ठिकाणी 5 मिनिटं, नाही तर बाहेर खेळ तोपर्यंत जा. हां नहीं नहीं तसं नाही. आता काल घ्यायचं. उत्सर्पिणी काल में हुए सिद्धों की अपेक्षा, मला ह्याच्यावर तर्क पाहिजे. इथे समोर ये, तू मागं येऊ नकोस. उत्सर्पिणी काल में हुए सिद्धों की अपेक्षा अवसर्पिणी काल में हुए सिद्धों की संख्या ज़्यादा है. उत्सर्पिणी म्हणजे कसं? षष्ठम पंचम चतुर्थ ह्याला म्हणलं उत्सर्पिणी. आणि अवसर्पिणी म्हणजे 1 2 3 4. मग चतुर्थ काळामध्येच मोक्षाला गेले जीव. मग त्यांनी सांगितलंय उत्सर्पिणी काळामध्ये जे कोणी सिद्ध होतात त्यांच्यापेक्षा अवसर्पिणीमध्ये होणारे सिद्ध जास्त आहेत. असं का? नाही, चतुर्थ काळात ते सुख वाढत जातं ना. सुख वाढलं की धर्माकडं कमी कल असतो आणि दुःख असतं तेव्हा लोक जास्त गर्दी. होय, म्हणून लॉजिक. उत्सर्पिणी काळ कसा आहे हो? सुखाकडे चाललेला काळ आहे. मग जेव्हा दुःखी असतो जीव तेव्हा अधिक निर्जरा करतो. आणि म्हणजे अशा टाईपचंच आहे उत्तर. तर उत्सर्पिणी काळामध्ये त्यांचं आयुचं वृद्धी होत चालली आहे. जेव्हा पंचम काळातून चतुर्थ काळात गेला, आता उत्सर्पिणी म्हणजे कशी खालून वर चढत असताना तो काळ. मग जेव्हा पंचम काळाचा अंत झाला, चतुर्थ काळाचा सुरुवात झाला, तेव्हा आयु कमी आहे, सगळं कमी आहे रेशो, आणि मग नंतर नंतर वाढत जातं. मग त्यामुळं या काळामध्ये होणारे सिद्ध असतील ते पहिल्यांदा जेवढा काळ दुःखी असणार ना तेवढ्या काळामध्ये अधिक असतील समजा, आणि मग नंतर नंतर कमी होत जातील. म्हणजे असं कुठं काय नाही आहे. आपण एक तर्क विचारतो, अजून कोणाला काय सुचलं तरी सांगा. उत्सर्पिणी काळामध्ये होणाऱ्या सिद्धांच्या अपेक्षेने अवसर्पिणी काळामध्ये होणारे सिद्ध अधिक असतात. आणि अवसर्पिणी काळामध्ये 3ऱ्या काळापासून 4थ्या काळात आला तर आदिनाथांचं आयुष्य 84 लाख पूर्व. मग त्यांच्यानंतर जे कोणी सिद्ध झाले ते सगळे तीर्थंकर असंच नाही, पण मला एक कंपॅरिझन सांगायचं होतं की आदिनाथांचं आयुष्य इतकं होतं, त्याच्यानंतरच्या सगळ्या तीर्थंकरांचं आयुष्य अल्प अल्प. मग महावीरांचं आयुष्य किती होतं? 72 वर्ष.
म्हणजे सांगायचे की जो काळ पुढं पुढं कमी होत गेला आयुचा वगैरे, तर त्या अपेक्षेने पण असं लावू शकतो. ॲक्च्युली चतुर्थ काळ दोन्हीकडे समानच आहे. किती काळ आहे होतो? चतुर्थ काळाचं प्रमाण किती किती वही आणली का नाही? काय सांगितलं? पहिला काळ असतो तो 4 कोडाकोडी, दुसरा काळ 3 कोडाकोडी, तिसरा काळ 2 कोडाकोडी, चौथा काळ 1 कोडाकोडीला 42,000 वर्ष कमी एवढा असतो तो चौथा काळ. आणि मग 21,000 आणि 21,000 असतो तो पंचम आणि षष्टम काळ. काय कळलं? म्हणजे एक अवसरपिणी आहे ती 10 कोडाकोडी, उत्सरपिणी आहे ती 10 कोडाकोडी. मग त्याच्यामध्ये 4, 3, 2 आणि हे खालचे चतुर्थ पंचम षष्टम काळ मिळून 1 कोडाकोडी सागर. ज्याला समजलं असेल त्यांनी धरा, नाही तर राहू दे माझ्याजवळ. मग म्हणायचं आहे की अवसरपिणीमध्ये होणारे सिद्ध आहे त्यांची संख्या अधिक आहे, उत्सरपिणीमध्ये होणारे सिद्ध कमी आहेत. इन दोनों कालों के बिना सिद्ध हुए जीवों की संख्या उनसे संख्यात गुणी है, क्योंकि विदेह क्षेत्र में न उत्सर्पिणी काल है न अवसर्पिणी काल है, ऐसा कुछ भेद नहीं है. म्हणून तिथून तर निरंतर सिद्ध होत आहेत. म्हणून तुमच्या उत्सर्पिणीमध्ये होणारे किंवा अवसर्पिणी मध्ये होणाऱ्या सिद्धांपेक्षा सुद्धा विदेह क्षेत्रातून निरंतर सिद्ध होतात त्यांची संख्या अजून जास्त आहे, संख्यात गुणी आहे. समजते का काय सांगितलं मी? विदेह क्षेत्रात काल परिवर्तन नाही. मग काळाच्या अपेक्षेने सिद्धांचं वर्णन सांगतायत ना त्यांनी, क्षेत्र काल. मग क्षेत्रामध्ये जन्मभूमीतून सिद्ध झालेले जन्मसिद्ध संख्यात गुणे आहेत, अधिक आहेत उत्सर्ग सिद्धांपेक्षा. तसं काळामध्ये उत्सर्पिणीपेक्षा अवसर्पिणीमध्ये होणारे सिद्ध जास्त आहेत. आणि या दोघांपेक्षा त्या दोघांनी रहित जे काळ आहे अशा ठिकाणी होणारे सिद्ध संख्यात गुणे आहेत. समजते का? रिप्लाय दिला तर मला कळेल काय चाललंय किंवा तुम्ही आहे माझ्यासोबत. काय? तू एकटीच आहे, तू आणलीच आहे दिसते. थोडं थोडं समजतं. थोडं थोडं का? काय काय कळलं नाही ते विचारा की सांगते म्हणजे तसं परत तुम्हाला. आपण ह्या दृष्टीने विचार केला नाही एवढंच, म्हणून माहित नाही. म्हणजे सिद्ध तर होत आहेत, निरंतर होत आहेत. 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव मुक्त होत आहेत. मग ते कुठून जात आहेत, त्यांचा काळ किती असणार, क्षेत्र कुठला असणार आणि त्यामध्ये किती कमी जास्तपणा असणार हे सांगतायत ह्याच्यामध्ये. कुठल्याच ठिकाणाहून जाणारे सिद्ध अधिक असणार, कुठल्या काळातून जाणारे, कुठल्या गतीतून जाणारे. अवसर्पिणीमध्ये जास्त जाते असं कसं म्हणता येईल? तेच जरा असं डोकं लावायचं त्याच्यावर. असं काही तर खुलासा नाही आहे. मग त्याचं उत्तर तुम्ही शोधून मला सांगा. म्हणजे मी पण शोधते अजून की का असं घेतलंय. पण ते एवढं सांगितलं माताजींनी पण की निर्जरा अधिक होते जेव्हा दुःख असतं त्यावेळेस. आणि आयु आहे ती जेव्हा अवसर्पिणी काळात येतो तेव्हा आयु घटत जाते किंवा सगळंच घटत जातं. बल घटत जातं, उंची घटत जाते, सगळं घटत जातं ना. मग तिथं होणारे सिद्ध असतं का? नाही, अवसर्पिणी काळात दुःख जास्त, मग त्याचं आहे का? आयु घटत जाते त्याचं दुःख आहे असं नाही. दुःखमाकडे चाललाय ना तो काळ वाहात दुःखमाकडे चाललाय आणि इकडचा काळ वाहात सुखमाकडे चाललाय. मग असं जरा असं समजतंय, पण अजून प्रॉपर रिझन खरं व्हायला पाहिजे चिंतन त्याच्यावर. बघू काय निघतंय का अजून. उत्सर्पिणीमध्ये सुखाकडे चाललाय तो काळ आणि अवसर्पिणीमध्ये दुःखमा पंचम षष्टम काळाकडे चाललाय ना प्रवाह. तर कुठं घटत जाती आणि उत्सर्पिणीमध्ये वाढत जाती. तरी तर सांगतायत की अवसर्पिणीमधून होणारे सिद्ध उत्सर्पिणीपेक्षा अधिक आहेत आणि त्यांच्यापेक्षा सुद्धा विदेह क्षेत्रातून होणारे सिद्ध अधिक आहेत. पुढं हे पुढचं चांगलं घेतलंय पॉईंट. गती आहे ना, गतीचं काय बघितलं होतं आपण? नियमाने मनुष्यगतीतूनच मोक्ष आहे. म्हणजे
जी निकट गती आहे ती मनुष्य गतीच आहे, ज्याच्यातून की सिद्धीची प्राप्ती होते. मग का गतीचं कंपॅरिझन सांगायले, तर हा सिद्ध भाव समजा या पर्यायामध्ये तुम्ही सिद्ध गतीला प्राप्त झालाय आणि इथं मनुष्य होता, याच्या पूर्वी कोण असणार, तर त्यांच्या अपेक्षेने होणारे सिद्धी हे सांगतायत. म्हणजे मनुष्य भवाच्या पूर्व भवामध्ये कोण कुठल्या गतीतून आला आणि सिद्ध झाला त्यांचं तुलना सांगतायत. कुठल्या गतीतून आलेले जीव अधिक असणार जे सिद्धी प्राप्त करतील. मनुष्यच होणार आहे ऑब्वियसली, पण त्याच्या पूर्वगती हे सांगतायत. नाही 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 ते वेगळं. सभी जीव मनुष्य गति से ही सिद्ध होते हैं, इसलिए इस अपेक्षा से गति में अल्पबहुत्व नहीं है. सगळे तर मनुष्य गतीतूनच सिद्धीला प्राप्त होणार आहेत. मग अन्य गतींची काय तुलना करायची, परंतु एक गति के अंतर की अपेक्षा से, कळते का, मनुष्य भाव से पहले की गति की अपेक्षा से तिर्यन इसकी अपेक्षा से यह तुलना बता रहे हैं. अल्पभौत्व जे सांगितलं ते मनुष्य गतीच्या पूर्वभाव अपेक्षेने सांगितलंय. कोणी तिर्यंच असेल, कोणी नरक असेल, तर त्यात कोण अधिक असणार की जे सिद्धीला जातील, सांगा बघू तर्काने. मनुष्य, देव, नारकी, तिर्यंच ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी कोण, सगळ्यात जास्ती कोण असणार? देव कमी असणार ना. देव सगळ्यात जास्त देव मनुष्य होऊन सगळ्यात जास्त आहे. देव, तिर्यंच, मनुष्य आणि मग नरक. काय जास्त म्हणती का कमी म्हणती? जास्तीकडून कमी. सगळ्यात जास्त कोण? देव. सगळ्यात जास्त देव आहेत. म्हणजे त्याचं पण कारण असं लावू शकतो आपण की भोगभूमीतले सगळ्या भोगभूमीतले जीव नियमाने देवगतीला जाणार आहेत. सगळे जीव, कोणी इतर गतीला जात नाही भोगभूमीतून. मग तिथं असणारे मंद कशाई जीव आहेत, ईर्ष्या परिणाम रहित आहेत, शुभलेशावाले जीव आहेत, ते मरून जेव्हा स्वर्गाला जातील तर कदाचित तिथं देशना मिळाली, दर्शन केलं, जाती स्मरण झालं तर ते सम्यक दर्शन करणारे जीव अधिक असतील. आणि मग तिथून मनुष्यात येणारे जीव ते मोक्षाला जाऊ शकतात. तर या अपेक्षेने किंवा सम्यक दृष्टी जास्त आहेत ते सम्यक देवगतीतून मनुष्यगतीत येणार आहेत आणि मग त्यापूर्वक त्यांना सिद्धी होणार आहे. म्हणून देवगतीतून मनुष्यगतीत येऊन सिद्ध होणारे सगळ्यात जास्त जीव आहेत. त्याच्यापेक्षा कमी का? कारण सम्यक दृष्टी तिर्यंच जास्त मनुष्य होते ना. हा, नारकी घ्यायचे. हां, म्हणून काय सांगितलं, देवगतीतून मनुष्य होणारे जीवांची सिद्धांची संख्या जेवढी आहे ना त्यापेक्षा कमी नारकी जीवांची संख्या आहे. म्हणजे नारकी मनुष्य होऊन सिद्ध होतील तर ते देवांपेक्षा संख्यात गुणहीन आहेत. म्हणजे उत्कृष्ट कोण सांगितलं? देवगतीचे जीव. त्याच्यानंतर आले नरकगतीचे जीव. ते सिद्धी प्राप्त करतील तर त्या देवगतीपेक्षा कमी असतील. त्याच्यापेक्षा खालोखाल आले ते मनुष्यगतीतून सिद्ध होणारे आणि त्याच्या खाली आले ते तिर्यंच गतीतून सिद्ध होणारे. म्हणजे तिर्यंच गतीमध्ये ॲक्च्युली मनुष्यांची संख्या कमी आहे, पण तरीसुद्धा जे सिद्धी प्राप्त करणार त्यांची मनुष्यातून मनुष्यात येणार तर ते कमी असणार, कारण मिथ्यात्व सहित येऊन मोक्षाला जाणार आहेत. म्हणजे पूर्वभवात जर सम्यक दर्शन प्राप्त केला असेल कोणी जीवांनी तर ते देवगतीतून आलेले असतील ते जास्त असणार, नरगतीतून आलेले त्यापेक्षा थोडे कमी असणार, मनुष्यगतीतून आलेले त्यापेक्षा कमी आणि तिर्यंच गतीतून आलेले त्यापेक्षा कमी असणार. कारण तिर्यंच जर सम्यक दृष्टी असतील तर नियमाने देवगतीलाच जाणार. चारी गतीमध्ये नारकी सोडून मनुष्य आणि तिर्यंच जर सम्यक दृष्टी असतील तर नियमाने देवगतीला जातात. मग देवगतीतून मनुष्य भवात आले आणि मोक्षाला गेले म्हणून देवांची संख्या अधिक आहे. काय कळलं? सम्यक दृष्टी जीव मरून कुठं जातो? नियमाने देवगतीला जातो. मग तो मनुष्य कोणीही असू देत, तिर्यंच कोणीही असू देत. म्हणून मग देवगतीतून येणाऱ्या जीवांची संख्या अधिक आहे जे की तद्भव मोक्षगामी असतील. एवढं समजून घ्या. बाकीचं सगळं तर्काने लावू शकतो. इथलं वाचते. तिर्यंच गति से आकर मनुष्य होकर सिद्ध हुए ऐसे जीव थोड़े है, कम है.
उनकी अपेक्षा से संख्यात गुणे जीव मनुष्य गति से आकर मनुष्य होकर सिद्ध होते हैं. किती? संख्यात गुणे अधिक. तिर्यंच्यांपेक्षा मनुष्यातून सिद्ध होणारे संख्यात गुणे अधिक आहेत. उससे संख्यात गुणे जीव नरक गति से आकर मनुष्य हो सिद्ध होते हैं. मनुष्यांपेक्षा सुद्धा संख्यात पट अधिक नारकी जीव आहेत जे की पुढच्या काळामध्ये सिद्ध होतील. आणि त्यापेक्षा उससे संख्यात गुणे जीव देवगती से आकर मनुष्य होकर सिद्ध होते हैं. कळलं? म्हणजे पहिला तिर्यंच गती, मग मनुष्य गती, मग नरक गती आणि मग देवगती. अशा प्रकाराने त्याचा क्रम पुढं वाढत जातो. संख्यात पट जीव अधिक आहेत जे की सिद्धीला प्राप्त करणार. हे सांगितलं गतीच्या अपेक्षेने अल्पभूत्व. पुढे सांगतायत लिंग. सांगा लिंगामध्ये कोण असणार? पुरुष वेद, स्त्री वेद, नपुंसक वेद. कुठल्या वेदातून मोक्षाला गेलेले कमी असणार आणि कुठल्या वेदातून मोक्षाला गेलेले जीव अधिक असणार? पुरुष वेद. हां, तर भाव पुरुष वेद म्हणायचं. भाव नपुंसक वेद सगळ्यात कमी, भाव स्त्रीवेदी त्याच्यापेक्षा अधिक आणि त्यापेक्षा पुढं परत भाव पुरुषवेदी जीव असणार. तर सांगतायत भाव नपुंसक वेद वाले पुरुष क्षपक श्रेणी मांडकर सिद्ध हो ऐसे जीव कम है, थोड़े है. उनसे संख्यात गुणे भाव स्त्री वेद वाले पुरुष क्षपक श्रेणी मांडकर सिद्ध होते हैं और उससे संख्यात गुणे भाव पुरुष वेद वाले पुरुष क्षपक श्रेणी मांडकर सिद्ध होते हैं. काय कळलं? भाव नपुंसकपेक्षा भाव स्त्रीवेदी अधिक आहेत, भाव स्त्रीपेक्षा भाव पुरुषवेदी अधिक आहेत जे की सिद्धी प्राप्त करतात. काय समज सांग? भाव पुरुष वेदी सगळ्यात जास्त सिद्धी प्राप्त करते, नंतर भाव स्त्री वेदी आणि भाव नपुंसक वेदी नंतर 3 नंबर. सगळ्यात कमी पहिला भाव नपुंसक, भाव स्त्री आणि मग नंतर भाव पुरुष वेदी जीव असतात जे सिद्धी प्राप्त करतात. असं लिंगाच्या बाबतीमध्ये अल्पभौत्व सांगितलं. ॲक्च्युली तर जे कोणी सिद्ध होणार ते अवेदीच असतात. अवेदी झाल्याशिवाय सिद्धी होणार नाही आहे. पण तरीसुद्धा सांगतायत की पूर्व आता भूत नैगमनाच्या अपेक्षेने समजून घ्यायचं, व्यवहाराचं कथन आहे या म्हणून. पुढं तीर्थमध्ये काय सांगितलं होतं? तीर्थंकर होणारे जीव सामान्य केवलींपेक्षा कमी आहेत. म्हणजे सामान्य केवली जीव आहेत ते अधिक आहेत सामान्य रूपाने किंवा अन्य सिद्ध. तीर्थंकर सिद्धांपेक्षा सामान्य सिद्ध अधिक आहेत. सामान्य केवली हाँ, सामान्य केवली में भी कोई कुठे गेलं, कोई जीव तीर्थंकर होकर मोक्ष प्राप्त करते हैं, कोई सामान्य केवली होकर प्राप्त करते. मग त्यांच्यात अल्पभौत्व सांगतायत. तीर्थंकर होकर सिद्ध होने वाले जीव अल्प है और उनसे संख्यात गुणे सामान्य केवली होकर सिद्ध होते हैं. ऐसा क्यों? हां, बरोबर आहे. म्हणजे कुठूनही कुठल्याही क्षेत्रातून जाऊ देत तीर्थंकर, त्यांची संख्या मर्यादित आहे. 24च तीर्थंकर जाणार किंवा मॅक्झिमम गेले एका वेळी तर 170 तीर्थंकरच जाणार. सगळ्या क्षेत्रातून जातात. 15 कर्मभूमीतून एका वेळी जर मोक्षाला जातील कोणी तर एक ठिकाणाहून एक धरलं तर 170 तीर्थंकर एका वेळेस मोक्षाला जाऊ शकतात. पण त्याच वेळी केवली किती जाऊ शकतात हो? त्यांना काही बाधा नाही. म्हणून कारण एका वेळेस एकच तीर्थंकर असतात म्हणून हा नियम येतोय. मग त्या तीर्थंकरांचं आयु संपल्यावर अन्य तीर्थंकरांचा जन्म होणार, त्यांचं तीर्थ सुरू होणार, तोपर्यंत भरपूर काळमध्ये जातो. त्या काळामध्ये अनेक जीव केवली होऊ शकतात, सामान्य केवली. म्हणून तीर्थंकर सिद्ध आहेत ते अल्प आहेत आणि त्यांच्यापेक्षा संख्यात गुणे सामान्य केवली आहेत जे की सिद्धी प्राप्त करतात. समजले? त्याच्या पुढे सांगतायत चारित्र सिद्ध. मग चारित्राच्या अपेक्षेने अल्पभौत्व काय सांगायचं? 5 चारित्रातून मुक्ती गेलेले जीव. कुठले जीव जास्त असतील? सामायिक, छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी, सूक्ष्म, सांप्रायणी, यथाख्यात. यथाख्यात चारित्र. का?
सगळे तर यथाख्य चारित्र्यातूनच जाणार आहेत. सामायिक वाले नसतात का ते? मग ॲक्च्युली जो जीव तिथं पोहोचतोय ना यथाख्य चारित्र्यापर्यंत, त्याला मागचे सगळे चारित्र होऊन गेलेत ना, सामायिक छेदोपस्थापना आणि सूक्ष्म सांप्राय. परिहार विशुद्धी कदाचित होईल किंवा न होईल, म्हणून त्यांनी काय घेतलं, पांचों चारित्र से सिद्ध होने वाले जीव थोड़े हैं, उनसे संख्यात गुणे जीव परिहार विशुद्धि के अलावा 4 चारित्र से सिद्ध होने वाले हैं. काय सांगायचं आहे? परिहार विशुद्धी संयमातून मुक्ती करणारे जीव कमी आहेत, त्यामुळं बाकीच्या सगळ्या संयमाने सहित असणारे आणि त्यापूर्वक सिद्धी होणारे जीव अधिक आहेत. परत वाचू. पांचों चारित्र से सिद्ध होने वाले जीव थोड़े हैं, उनसे संख्यात गुणे जीव परिहार विशुद्धि के अलावा 4 चारित्र से सिद्ध होने वाले हैं. संख्यात गुणे, मनुष्यांची संख्यात आहे, त्यामुळं ते असंख्यात नाही लागता येणार. कळलं का दीपालीबेन काय बोललो आम्ही? अल्पबहुत्व चालू आहे, त्याच्यामध्ये चारित्र सिद्ध सांगायला लागले. कुठले चारित्र सिद्ध अधिक असणार? तर जे परिहार विशुद्धी सोडून बाकीचे 4 चारित्रातून मुक्ती झालेले जीव अधिक असतील, आणि परिहार विशुद्धी सहित जे 5 चारित्रवाले आहेत त्यांची संख्या कमी असणार. पुढं प्रत्येक बुद्ध बोधित सिद्ध. बरं, तुम्ही आत्ता जॉईन झालाय म्हणून तुम्हाला प्रश्न आहे आमचा, की क्षेत्र अपेक्षेने त्यांनी सांगितलं संहरण सिद्धापेक्षा जन्मसिद्ध संख्यात गुणे असतात, असं का? संहरण सिद्ध म्हणजे संहारकृत झालेले सिद्ध, उपसर्ग झाल्यानंतर झालेले सिद्ध, त्यांची संख्या कमी आहे. हां, नाही जास्त आहे. हो, चुकलं की संहरण सिद्धापेक्षा जन्मसिद्ध अधिक आहेत, असं का? ऐसा क्यों? उपसर्ग झालेले त्यावरून कमी आहेत ना, सगळ्यांवरती झालं नाही ना उपसर्ग. नाही, पण क्षेत्र किती जास्त आहे की? जे कुठलं कर्मभूमीचं क्षेत्र आहे ते खूप छोटं आहे, आणि जे भोगभूमीचं आहे ते बाकीचं सगळं क्षेत्र भोगभूमी आहे, समुद्र आहे, इवन तिथं जाऊन थोडी सिद्ध होणार आहेत. मग त्या ठिकाणी उपसर्गकृतच सिद्ध झालेत की, असं आम्हाला म्हणायचं आहे. म्हणून मग तिथून सिद्धी गेलेले जीव कमी असतील, जास्त असतील, आणि जन्मसिद्ध असणारे जीव कमी असतील, असं एक तर्क आहे. पण ते लागत नाही. का लागत नाही ह्याचं उत्तर दिलं मी, पण तुमच्याकडून पाहिजे. एरिया वाईज बघितलं तर कळतं की जम्बूद्वीप म्हणजे काढलं ते शेवटी महाराष्ट्र पर्वत येतोय, येऊ दे. त्याचं ते सगळं करून घेतलं तर लवण समुद्र आणि कालोदरी वगैरे देईल, त्याचं क्षेत्र कमी आहे. कमी कुठे? जास्त आहे. लवण समुद्र, कालोदरी समुद्र, आणि मग परत पुष्कर. म्हणजे मला म्हणायचंय ग्रॉस बघायला गेलं तर कर्मभूमीचं क्षेत्र, 15 कर्मभूमींचं क्षेत्र कमी आहे, त्याच्या अपेक्षेने त्या समुद्राचं, त्या भोगभूमींचं सगळं मिळून क्षेत्र अधिक असणार. नाही, कसं काय नाही? कॅल्क्युलेट करा की मधले सगळे भोगभूमी आहेत कुठले? भरत आणि ऐरावत क्षेत्राच्या मध्यभागी, विधेय क्षेत्र सोडून ते जगन्य भोगभूमी, परत मध्यम भोगभूमी, उत्कृष्ट भोगभूमी, परत आता शेवटचं मानुषोत्तर द्वीप आहे ते अजून जास्त प्रमाणामध्ये आहे, त्याचं ब्रेडचं काय म्हणायचं, त्याचं क्षेत्रफळ वगैरे. मग तिथून होणारे सिद्ध अधिक का नाही म्हणले, कमी का म्हणले? इथे एकेका क्षेत्र प्रदेशावरून जास्त झाले असतील, त्या मानाने तिथे प्रत्येक प्रदेशावरून ती संख्या कमी असेल. पण प्रत्येक प्रदेशावरून सिद्ध झालेत की? झालेत ना, पण इथे त्याच प्रदेशावरून जास्त झाले असतील. हां, असं लावायचं. काळ अपेक्षेने समजून घ्या. किंवा मग आता समजा 4 दिवसात समजा एखादे जीव उपसर्गाने केवली झाले, सिद्ध झाले, तर इथं 40 जीव झाले सिद्ध. एवढ्या अपेक्षेने असं कंपॅरिझन समजा की इथं पण असतील उपसर्गकृत. काय भोगभूमीच घेऊ नका तुम्ही, म्हणजे कर्मभूमीत पण उपसर्गकृत केवली नाही आहेत का हो? जय श्रीमा. 15 कर्मभूमींमध्ये पण मग त्यांना जन्मसिद्ध म्हणायचं का संहरण सिद्ध म्हणायचं? संहरण सिद्ध. हां, भोगभूमीतून इथे येत नाहीत,
इथून कोणीतरी त्यांना नेऊन टाकलं तर तिथून सिद्धी होऊ शकते, या अपेक्षेने संहरण सिद्ध तिथं आहेत हे घेतलं होतं. पण इथं पण जरी जिथं जन्मले तिथं सामान्य मोक्ष नाही झालं, त्यांच्यावर उपसर्ग होऊन मोक्ष झाला, तर ते पण संवरण सिद्धच झाले की. जसं की पांडवांच्या अंगावर दागिने घातले तर तिघजण मोक्षाला गेले, मग ते कुठले जन्मसिद्ध आहेत का संवरण सिद्ध आहेत? संहरण सिद्ध येणार. म्हणजे असं थोडंसं म्हणून संहरण उपसर्ग कृत सिद्ध, ज्यांच्यावर उपसर्ग झाला असे ते सिद्ध कमी आहे आणि जन्मसिद्ध अधिक आहे. कमी कसे आहेत ते नाही समजलं. क्षेत्राच्या अपेक्षेने कमी आहेत, म्हणजे त्यांचं क्षेत्र कमी आहे संहरण सिद्ध. जसं की समजा की 100 मुनींचा संघ आहे आणि एखादा सिंह गेला त्या संघामध्ये, काय झालं? सगळ्यांना सिद्धी झाली, पण एकाच मुनींवर उपसर्ग झाला त्या सिंहाच्या द्वारे आणि त्यात त्यांना सिद्धी झाली होती. मग ते सगळे बसले होते त्या एकाच क्षेत्रामध्ये, सगळे 100 मुनी एका जंगलात बसले होते. मग त्या एकाच वेळी समजा सगळ्यांना सिद्धी झाली असेल तर एक संहरण सिद्ध आहेत, बाकी सगळे जन्मसिद्ध आहेत. मग आता जन्मसिद्धांची संख्या अधिक आणि संहरण सिद्धांची संख्या कमी, असं एक ग्रॉस लावू शकतो किंवा वास्ट टाइम पिरियड घेतलं तर त्याच्यातून लावू शकतो. म्हणून क्षेत्रसिद्धामध्ये संहरण सिद्धांपेक्षा जन्मसिद्ध अधिक असतात. काय एक्सप्लेनेशन अजून? विद्वानांनी आपली राय द्यावी. कोण म्यूट काढणार? दुसरा प्रश्न आला होता की आम्हाला काल सिद्ध आहेत ना, तर काल सिद्धामध्ये उत्सर्पिणी काळामध्ये झालेल्या सिद्धांच्या अपेक्षेने अवसर्पिणीमध्ये झालेले सिद्ध कमी का जास्त? जास्त. गेस. गेस उगीच गेस करताय. डगात गोळी नको आम्हाला. हेतू पाहिजे, हेतू. कारण अवसर्पिणी काळ सगळं कमी 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 आहे ना, जेवढं दुःख 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 किंवा आहे त्याच्यातून प्रोग्रेस जास्त असं टाईप, किंवा तिथले तितके जास्त सिद्ध. मग आता तिथं पण आहेच की उत्सर्पिणीमध्ये काय पहिला दुःख नाही आहे, पहिला दुःखच भोगत चाललेत की उलट पुढं सुखाकडं. म्हणजे सगळं काळ तर समान आहे, चतुर्थ काळ इकडचा असू दे किंवा तिकडचा असू दे, दोन्हीकडचं पण सगळं सगळं समान आहे. काय असं फक्त प्रवाह वेगळा आहे, तो चाललाय दुःखाकडे अवसर्पिणी काळ आणि हा चाललाय सुखाकडे, एवढं डिफरन्स आहे. मग त्याच्यातून तुम्ही कमी जास्तपणा कसं सांगताय? असं म्हणजे माझं समाधान नाही झालं अजून. मी पण तेच उत्तर काढलं होतं की दुःख अधिक असेल तर निर्जरा अधिक असते म्हणून वगैरे, पण अजून मला सॅटिस्फॅक्शन नाहीये. त्यामुळे विद्वानांनी आपली राय द्यावी. तर इथंपर्यंत झालं. कुठेपर्यंत आलो आता आपण? प्रत्येक बुद्ध बोधित चारित्र्यातून सांगितलं. परिहार विशुद्धी संयमाशिवाय अन्य जे कोणी चारित्र्यातून सिद्धी झाली ते जीव अधिक आहेत. हा, परिहार विशुद्धी सहित सिद्धी झालेले जीव कमी आहेत आणि त्याने रहित सिद्धी झालेले जीव अधिक आहेत. प्रत्येक बुद्ध बोधित काय सांगितलं होतं काल ह्याच्याबद्दल? प्रत्येक बुद्ध म्हणजे कोण? पराच्या उपदेशाशिवाय त्याच भावामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, उपदेश पण मिळाला नाही, सम्यक दर्शन प्राप्त झालं, साधना करून मोक्षाला पण गेले, असे ते प्रत्येक बुद्ध सिद्ध. आणि बोधित बुद्ध म्हणजे कोणाचा तरी उपदेश मिळाला आणि त्यातून त्यांनी कल्याण करून मोक्षाला गेले. सम्यक दर्शनाची प्राप्ती पराच्या उपदेशाने झाली, वैराग्य झालं, दीक्षा घेतली आणि मोक्षाला गेले, असे ते बोधित बुद्ध म्हणले गेले. मग मला सांगा, प्रत्येक बुद्ध जीव जास्त का बोधित बुद्ध जीव जास्त सिद्ध झालेले? बोधित बुद्ध. का? ऐकायची लय रुची आहे ना सगळ्याला. स्वतःच डोकं चालवत नाही आपण. सगळं ऐकून ऐकूनच कल्याण करायचा प्रयत्न करतोय. तर म्हणून सांगितलं त्यांनी, प्रत्येक बुद्ध सिद्ध होने वाले जीव अल्प है, उनसे संख्यात गुणे जीव बोधित बुद्ध होते है.
तर काल आपल्याला जर असा विचार चालला होता ना, प्रत्येक बुद्ध म्हणजे कोण घ्यायचं, तर तीर्थंकरांना नाही घेऊ शकत आपण, कारण त्यांचे 5 कल्याणक होतात. तर सम्यक दृष्टी जीवच आलाय या भवामध्ये, मिथ्या दृष्टी नाहीये तो. आणि तीर्थंकरांना अन्यांचा उपदेश नसतो कोणाचा. त्यामुळे ठीक आहे, पराच्या उपदेशाने रहित आहे, पण मिथ्या दृष्टी असते तर काउंट करता आलं असतं. पण सम्यक दर्शन सहित तीर्थंकर प्रकृतीचा बंद करून या भवात जन्मले, तर त्यांना याच्यामध्ये गर्भित करता येत नाही, न प्रत्येक बुद्धमध्ये न बोधित बुद्धमध्ये. दोन्हीकडे पण येणार नाही. तीर्थंकर आहेत ना, दुसऱ्याचा उपदेश घेत नाहीत आणि स्वतः स्वतः चाललेत मोक्षाला, पण सम्यक दर्शन सहित जन्मलेले आहेत. त्यामुळे दोन्हीमध्ये पण तीर्थंकर येणार नाही. पण विदेह क्षेत्रामध्ये असणारे, ज्यांचं कोणाचं 2-3 कल्याणिक झाली, ते जीव कदाचित ह्याच्यामध्ये घेऊ शकतो, तीर्थंकरच. काय कळलं का? आणि दीदी तुम्हाला असं म्हणायचं आहे की मिथ्या दृष्टी जन्मतील तीर्थंकर आणि मग नंतर ज्ञान प्राप्त करतील, सम्यक दर्शन घेतील आणि मग ते तीर्थंकर प्रकृतीचा बंध बांधून वगैरे त्याच भवामध्ये तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला, सम्यक दर्शन झालं, त्याच भवात दीक्षा घेतली आणि मोक्षाला गेले. होऊ शकतं. नाही होणार. म्हणजे म्हणजे विदेह तीर्थंकर क्षेत्रात, मिथ्या दृष्टी जन्मतील हे थोडस विदेह क्षेत्रात विदेश क्षेत्रातलंच म्हणते, मग 2-3 पण त्यांची ती कल्याणक होतात महिमा, म्हणतात, ते कसं? ते कल्याण ते सगळं वेगळं की दीदी. कल्याणिक होतात तर मिथ्या दृष्टीची होणार नाहीयेत, सम्यक दृष्टीची होणार. हो मग हो नंतर होत कर्म आहेत, आणि जन्म पण कल्याणक जन्मताना होत असताना त्यांनी सम्यक दृष्टी आहेत का मिथ्या दृष्टी आहेत? कदाचित असं लावू शकतो का, असं मला पण म्हणायचंय. म्हणजे ते बरोबरच आहे असं नाही, पण कोणी प्रत्येक बुद्ध कोण असू शकतं ह्याच्यापेक्षा जरासं चिंतन चाललंय. काय बाधा आहे का असं मिथ्या दृष्टी होता? ते एवढं महिमा वाटते ना त्याची की असं वाटत नाही की ते तसं जन्मतील म्हणून. जरी पुढे ते होणार आहेत, ते भव्य जीव म्हणजे इतकं त्यांचं काहीतरी माहित नाही. बरं, बघा बरोबर असेल तर ग्रहण करा, नाही तर राहू दे. प्रत्येक बुद्ध म्हणजे, बरं हे येतील त्याच्यामध्ये कोण, तीर्थंकर घेऊ नका. सामान्य कोण घेतले, जे भरताचे 923 पुत्र आहेत, हा, तर ते इंद्रगोप होऊन मनुष्य भवात आले. प्रत्येक बुद्ध का बोधित बुद्ध, जरा विचार करून सांगा. प्रत्येक बुद्ध बोधित म्हणजे बुद्ध. निसर्गज आणि बोधित बुद्ध म्हणजे अधिगमज असं म्हणू शकतो का आपण? हा, अशा टाइप मध्ये म्हणा, चालतंय. घेतलं होतं काल आपण. कारण ते निगोजातून आले होते, हा, नंतर त्रस गेले असं म्हणतात, कोण नाही म्हणतात, आणि नंतर मनुष्य भाव म्हणजे त्यांना उपदेश मिळालाच नाही तिथपर्यंत. पण तिथं त्या आणि ते भवात मिळालं ना, जेव्हा हो ना, म्हणून बोधित बुद्ध. तीर्थंकराचे पुत्र झाले, हा, त्या भवात या समोशरणात भावात गेले, दिव्यध्वनी ऐकली आणि मग मोक्षाला गेले, तर ते बोधित बुद्ध झाले. मग गौतम गंधर सांगा, गौतम गंधर प्रत्येक बुद्ध आहेत का बोधित बुद्ध आहेत? नाही, गौतम गणधर होते अजैन. ते आले समोशरणामध्ये, भगवंतांचं दर्शन केलं की मिथ्यात्वाचा नाश झाला, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. मग ते स्वयं झाले, स्वयं बुद्ध होते त्या भवामध्ये. काय जय श्रीमा. आणि मग त्याच भवात गणधर झाले आणि मोक्षाला गेले, मग ते प्रत्येक बुद्ध असं लावू शकतो. म्हणजे आता आपल्याला माहिती असलेले उदाहरणं तर एवढी अशा प्रकाराने. अजून कुठले असतील तर बघा काढून. मग प्रत्येक बुद्ध सिद्ध होणारे जीव अल्प आहेत आणि बोधित बुद्ध होणारे जीव संख्यात गुणे अधिक आहेत. हे सगळं समजून काय फायदा, अजून भेद आहेत ते उद्या बघू आपण. काय फायदा हे समजून. सगळे सिद्ध समान आहेत, सगळे सिद्ध बस आपल्या आत्म्याचा अनुभव करतायत, सुख भोगतायत, आणि झाली पर्यायामध्ये सिद्धी, एवढंच. ते सिद्धी करण्यासाठी म्हणून त्यांचा कुठला पुरुषार्थ नाही. म्हणून त्यांनी जसा पुरुषार्थ केलाय तसा आपल्याला आपल्या आत्म्याला जाणण्याचा पुरुषार्थ करायला पाहिजे. अन्यथा आपण पण पुन्हा पुन्हा भवभ्रमण करत राहणार. म्हणून जर मुक्ती हवी असेल तर स्वभावाला जाणा आणि शीघ्र सिद्ध बना. ओम. जाणा, स्वतःच्या स्वयंबुद्ध स्वभावाला जाणा, अनंत गुणमय स्वभावाला जाणा,
हा मी निष्कर्म परमात्मा आहे. निष्कषाय आहे, निर्गती स्वरूप आहे. बाह्य क्षेत्राशी माझा काहीही संबंध नाहीच. हा मी तर स्वक्षेत्रामध्ये राहणारा जीव आहे. असंख्यात प्रदेश हेच माझे स्वक्षेत्र आहे. मी जाननहार मात्र आहे जाणा. ज्ञायकोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर्जन.